मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765 दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त सोलापूर शहरातील अस्तित्व मेकर्स फाउंडेशनतर्फे महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी अस्तित्व मेकर्स फाउंडेशन या संस्थेतर्फे जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो. यंदाच्या वर्षी देखील हुतात्मा स्मृती मंदिरच्या प्रांगणात हा दिवस साजरा करण्यात आला. संस्थेतील सर्व महिला व मुली यांना फेटा बांधून व तसेच पुष्पगुच्छ देऊन आणि केक कापून हा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख स्थानी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखेचे अध्यक्ष दादा साळुंके हे होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व महिलांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेतील यश क्षीरसागर तसेच प्राची कलखामकर या दोघांनी खास महिला दिनानिमित्त स्वरचित सुंदर अशी कविता सादर करून सगळ्यांचं मन जिंकलं. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बळवंत जोशी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक किरण लोंढे यांनी केले. यावेळी संस्थेतील सर्व महिला व पदाधिकारी व तसेच संस्थेतील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला दिन आहे. कधी कधी उपवासाने म्हणतात की फक्त एक दिवस तुमचा असतो 8 मार्च. हे कितपत योग्य हे जे म्हणतो ना त्यांनी पण विचार केला पाहिजे. कारण आज एका महिलेच्या भोवती सगळं घर फिरत असतं. असं म्हणतात की आमची आजी म्हणायची की महिला घराची लक्ष्मी आहे आणि ती फिरली पाहिजे. खरंच महिला जर घरात फिरती असली, चालती बोलती लक्ष्मी असली ना तर तुमच्या घराला लक्ष्मी आहे. आणि मी आता सध्या नाटकाच्या निमित्ताने गणेश सरांच्या संपर्कात आले आहेत का सर, मरोड सरांच्या. आणि एक वाक्य तेव्हा आठवलं सर, नाटक करणारी माणसं ना वेडी असतात. हे खूप ऐकलं होतं. आणि खरंच सर, ही माणसं वेडी नसतात ना, ध्येय वेडी असतात. काल 2 दिवस झाले त्यांच्यासोबत आम्ही ह्याला गेलो होतो, बीडला गेलो होतो. अतिशय सुंदर नियोजन म्हणण्यापेक्षा सर तो सेटअप घेऊन जाणं, तिथे लावलं, त्यांची सगळी टीम त्यांच्या सोबत होती, आदित्य दादा बाकीचे सगळे. म्हणजे तो एक ना क्षण भारावून गेल्यासारखा गेला सर. रिझल्ट काय असेल माहित नाही सर. आमच्या मुलांनी 100% दिले, सरांनी 100% करून घेतलं. आमच्या पालकांना ते रिवॉर्ड मिळालं सर, बक्षीसच मिळालं. आमच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. आणि नाटकं करणारी माणसं वेडी नसतात तर ती ध्येय वेडी असतात असं म्हणेन मी. आणि आमचा सत्कार केलात, आमच्यासाठी एवढा वेळ दिलात, छान फेटे बांधलेत, फुल देऊन आमचा सन्मान केला. खरं तर आमच्या नाटकाचे मरोड सर म्हणायचे की तुम्ही नाटक पुढे जागृत ठेवायला पाहिजे. आणि ही गोष्ट माझ्या इतक्या मनात बसली की मी पुढे होऊन कधीच नाटक बंद करणार नाही. मला नाटकाचे म्हणजे अभिमान वाटतो नाटकाचा मी की मी नाटककार आहे असं मला. तर पुढचं माहित नाही. होऊन येते हसरा रेशीम धागा, ती घराला जोडून जाते. भगिनी होऊन पुसते डोळ्यात आलेले पाणी. कधी भावासाठी गाते गोड जात्यावरील गाणी. बिनधास्त झोपतो बाळ आजीच्या पदराखाली. कोणास कळले आहे केव्हा सकाळ झाली. माय ममता स्पर्श होऊन जननी माता. घडवण्या शूर शिवाजी होते तुकयाची गाथा. देते भार्य होऊन सोबत प्रेमाभरची. वंश वाढवते घेत काळजी ती घराची. जाणूनी वेदना मनाच्या हळुवार फुंकार देते. कर्तव्यासाठी सामर्थ्य सोबतीचे मैत्री रूप देते. जनकल्याणासाठी झिजते ती. कुटुंबासाठी स्वभावना मारते ती. आपल्या पिल्लांसाठी झुरते ती. हळुवार कोवळ्या भावनांची असते ती. प्रसंगी रणचंडिका बनते ती. ही कविता जगातील सर्व. तू सावली उन्हात, तू सावली प्रेम माया पावलो पावली. कधी बनूनी दुर्गा केला दुष्टांचा संहार. कधी होऊनी रखुमाई झाली साऱ्यांची माऊली. तू घर आशीर्वादाचे, तू त्यागाची मूर्ती. आई बहीण बायको मुलगी बनूनी तू बनली आहेस कित्येकांची स्फूर्ती. जन्मदाती आई तू आयुष्याची नवलाई तू. पदर खोचूनी कमरेत कसे सांभाळतेस जगबाई तू. जगाच्या मंदिरात
या जगाच्या मंदिरात तुला पूजण्याचा मान पहिला आहे. या जगाच्या मंदिरात तुला पूजण्याचा मान पहिला आहे. जग उभे आहे भक्कम पायांवर, कारण त्याचा आधार महिला आहे. कारण त्याचा आधार महिला आहे. धन्यवाद. सुरुवातीला सर्व या ठिकाणी असलेल्या महिला, मुली, विद्यार्थिनी या सर्वांचं मी आजच्या दिवशी तुम्हाला शुभेच्छा देतो. आता जोशी सर म्हणाले की तुमचे 365 दिवस असतात, पण 365 दिवसामधला एक तर दिवस आम्हाला तुमचं सत्कार करण्याचा किंवा तुमचं कौतुक करण्याचा हा दिवस आहे. हा दिवस एक दिवस स्त्रियांसाठी नाही आहे, तो एक दिवस आम्ही तुमचं या ठिकाणी आभार मानण्याचे दिवस आहे असं मी समजतो. या अस्तित्व मेकर्सनी बरीच वर्ष ही संकल्पना घेऊन दरवर्षी महिलांचा सत्कार आपल्या ग्रुपमधल्या महिलांचा करतात. एक चांगली परंपरा त्यांनी ठेवलेली आहे आणि प्रत्येकाला वाटतं की आपल्या संस्थेमध्ये असलेल्या आपल्या भगिनींचं, आपल्या मैत्रिणींचं आपलं कोणीतरी कौतुक करावं. आणि हे करत असताना आपण सगळेजण एकमेकाला जोडले जातो की आता हे महिला दिनानिमित्त आपण एकत्र जरी आलेलो असलो तरी अस्तित्व मेकर्सच्या याच्यामध्ये आज मी जे बोलतोय ते बोलणंसुद्धा माझा मित्र किंवा याचा मित्र किंवा माझा मुलगा मी ज्याला म्हणतो प्रमोद खांडेकर हा सुद्धा ऐकतोय. त्यांनी जी स्वप्न पाहिली, आत्ताच जोशी सर म्हणाले की त्यांनी जे स्वप्न पाहिलेलं आहे ते स्वप्न पूर्ण होणारच आहे. याचं कारण मला जसं तुम्ही याचे सुभेदार म्हटलात, शिलेदार म्हटलात, तसं अस्तित्व मेकरचं पूर्ण शिलेदार पण यांनी किरण लोंढेंनी घेतलेला आहे. आणि तो नाट्यवेडा फक्त नाही आहे, ध्येयवेडा आहे. तो नाटक एकच विषय तो घेऊन फिरत नाही, तर बरेच विषय समाजातले जे आहेत ते घेऊन फिरतो. त्याचंही मी या ठिकाणी विशेष कौतुक करतो. आणि बालनाट्य आत्ता गणेशने करून आला तो बीडला. माझा फोन त्याला झाला पण तो काही फोन लागला नाही. बीडमध्ये चांगला प्रयोग झाल्याचं तुम्ही आता बोललात.